माझ्या बऱ्याच क्लायंट मला नेहमी विचारतात, की त्यांचं जेव्हा ज्वेलरी शॉप त्यांना नवीन सुरू करायचं असतं, तर त्याच्यासाठी ते चेकलिस्ट मागतात. यावेळेस मी त्यांना कोणत्याही मोठ्या गोष्टी म्हणजे त्यांचा एसी किंवा बाकीच्या ज्या काउंटर कशा असायला पाहिजे किंवा झुंबर कुठं असायला पाहिजे, याच्यापेक्षा मी खूप लहान-लहान गोष्टींची चेकलिस्ट त्यांना देत असते आणि त्याच्यावरती मी काम करत असते. कारण हे सगळं सांभाळताना छोट्या-छोट्या गोष्टी ज्याच्यापासून त्यांची सेफ्टी आणि सिक्युरिटी असते, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आता एका क्लायंटच्या बाबतीमध्ये उदाहरण द्यायचं झालं, तर त्यांचं शोरूमचं पूर्ण फर्निचर तयार झालं, पण त्यांच्याकडे 2 काउंटरच्या मध्ये कस्टमर आणि जी इन्व्हेंटरीची सिक्युरिटी असते त्या काउंटरच्या मध्ये जे दरवाजे असतात तर ते लॉक त्यांनी काउंटरचे केले नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आतमध्ये लहान मुलं किंवा कस्टमरची त्या काउंटरच्या आतमध्ये एंट्री होण्याची भीती जास्ती होती. कामाच्या नादात त्यांना ही छोटीशी चूक लक्षात नाही आली आणि त्यांना ते आढळून दिल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी ते केलं तर ती सिक्युरिटी झाली. तसेच अगदी म्हणजे तुमच्या ओपनिंगच्या दिवशी हिशोब करायला तुमचे कॅल्क्युलेटर, पेन, पॅड याही छोट्या छोट्या गोष्टीचं ज्याच्याकडे कस्टमरचं लक्ष नसतं. तर ही सगळ्यात मोठी मी सगळ्यात छोट्या छोट्या